अशी गरमागरम टम्म फुगलेली गाड्यावरची मिळणारी भजी तर सगळ्यांनाच आवडतात. त्यातील त्यात मूग भजी तर सगळ्यांचीच फेवरेट. तर आज आपण अगदी गाड्यावर मिळताना सेम तशीच मूग भजी बनवणार आहोत. असली भारी भजी झालेली आहेत. मस्त वरून खुसखुशीत, आतून मौसूद भजी ही तळलेली मिरची. आपल्याला जराही खाण्याचा सोडा, तांदळाचे पीठ, कुठलाही पदार्थ न वापरता तरीही भजी पहा मस्त अशी अजिबात तेलकट झालेली नाही. यासाठी एक सिक्रेट टिप्स आपल्याला वापरायची आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरावा लागणार नाही. कारण जेव्हा खाण्याचा सोडा आपण वापरतो ना, त्यामुळे भजी फार तेलकट होतात. तर खाण्याचा सोडा वापरण्याऐवजी एक छोटीशी ट्रिक केल्याने तर भजी अजिबात तेलकट होणार नाही आणि खुसखुशीत सुद्धा होईल. नमस्कार, मी ज्योती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. मूग भजी बनवताना फक्त मूग डाळीची भजी बनवू नका, त्यामध्ये चणा डाळ नक्की वापरा. तर एका बाउलमध्ये 1 वाटी मूग डाळ आणि त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. आणि अजून छान कुरकुरीतपणा यावा ना, याकरता मी साधारणतः 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे. कारण बरेच जण यामध्ये तांदळाचे पीठ वापरतात, त्यामुळे कुरकुरीतपणा येतो. परंतु तांदळाच्या पिठामुळे ना भजी थोडीशी वातट होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे तांदूळ भिजत घालून यामध्ये जर टाकले ना, तर भजी छान बराच काळापर्यंत कुरकुरीत राहतात. आता हे स्वच्छ धुवून 2 ते 3 तासासाठी आपण ही डाळ भिजवून घेऊया, किंवा रात्रभर भिजवली ना तरीही चालेल. तर ही डाळ मी आता रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे. मस्त अशी दुसऱ्या दिवशी आपली डाळ आहे ना, मस्त भिजलेली आहे. ही पुन्हा एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता त्यानंतर मिक्सरला याला थोडीशी जाडसर वाटायची आहे. आता म्हणाल तरी सुद्धा लगेच घरात घ्याल इतकी सोपी आहे. इतकं कमी साहित्य ह्या रेसिपीसाठी लागतं. आता मिक्सरमध्ये याची फक्त जाडसर वाटायचं आहे. एकसारखं फिरवू नका, पेस्ट अजिबात करायची नाही. यातच काही हिरव्या मिरच्या, लसूण, आलं सुद्धा घालून घेऊया. आता इथे तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता. आपल्याला ही वाटायची आहे. यामध्ये अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी पाणी अजिबात वापरलेलं नाही. जर तुम्हाला आवश्यकता लागली ना, अगदी 1-2 चमचा पाणी वापरा, त्यापेक्षा जास्त वापरू नका. तर हे पहा, अगदी रवाळ टेक्स्चरमध्ये ही वाटून घ्यायची आहे. अगदी जास्त पेस्ट ठेवू नका, नाहीतर कुरकुरीतपणा ह्या भज्यांना येणार नाही. डाळ खूप छान भिजलेली होती, त्यामुळे मला इथे पाण्याची आवश्यकता लागलेली नाही. कारण डाळीमध्ये ऑलरेडी पाण्याचा भरपूर अंश असतो. त्यामुळे कमीत कमी जर तुम्हाला आवश्यकता वाटली तरच यामध्ये पाणी घाला. डाळ वाटून झाल्यानंतर ना, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, आपल्याला हे पीठ आहे ना हलकं करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा रंग हलकासा लाईट सफेद होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल, यात काही भाज्या टाकून घेऊया. त्यात मी मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया. धने आबडधोबड कुटून घेतलेले आहे. 1 चमचाभर आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि पाव चमच्यापेक्षाही कमी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरत नाही. यामुळे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर साधारणतः 2 चमचे आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यातच हिंग घालायचं आहे. हिंग सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे भजे आहे ना, अगदी साधे सिंपल बनवत आहे. इथे मी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही त्याऐवजी पालकचे पानं घालू शकता, किंवा
कांदा पात घालू शकता, त्यामुळे सुद्धा भजी अप्रतिम लागते. तुम्हाला आवडत असेल तर कच्चा बटाटा सुद्धा किसून घालू शकता, त्यामुळे सुद्धा छान भजी तयार होतात. परंतु हे अगदी साधे सिंपल मी बनवलेले आहे. तेल सुद्धा या मिश्रणामध्ये मी छान एकजीव करून घेतलेलं आहे. हे मिश्रण तुम्हाला बऱ्याचपैकी पातळ दिसत असेल, परंतु हे परफेक्ट आहे. भजी सुद्धा छान तयार होतात. तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ ॲड करू शकता, परंतु आवश्यकता लागत नाही. हे असं पीठ अगदी बरोबर आहे. हाताने सुद्धा छान अशी भजी सोडता येतात. आणि भजी तळत असताना आपल्याला कमी गॅसवरती किंवा मोठ्या गॅसवर अजिबात तळायची नाही. गॅस मध्यम ठेवायचा. तेलाचं टेम्परेचर सुद्धा मध्यम ठेवायचं आहे. तेलाचं टेम्परेचर फार कडकडीत झालं असेल तर थोडंसं नॉर्मल झाल्यावर त्यानंतर भजी सोडायची आहे. तेलात सोडल्यानंतर भजी अगदी दुप्पट फुललेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. तेव्हा आपली जी भजी आहे ना, मस्त अशी ही कुरकुरीत होतात. अजिबात तेलकट होत नाही. सोड्याचं प्रमाण जास्त जर झालं ना, खूप जास्त प्रमाणात भजी तेल ओढतात. तर या ठिकाणी तुम्हाला भज्यांवरून अंदाज आलाच असेल, अजिबात तेलकट झालेली नाही. तर मस्त ही आपली दुप्पट तिप्पट फुलणारी मूग डाळीची भजी, चणा डाळीची खुसखुशीत भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. मस्त अशी खमंग खुसखुशीत आहे. आणि मध्यम गॅसवरती मी हे तळून काढलेली आहे. आणि भज्यांसोबत जर मिरच्या नसेल तर भजी खायची काय मजा. तर मिरच्या सुद्धा तळून घेऊया. अजूनपर्यंत तुम्ही अशी जर भजी ट्राय केली नसेल ना, ही ट्रिक वापरून, तर या होळीला नक्की ट्राय करून पहा. तुमची सुद्धा भजी अगदी माझ्यासारखी परफेक्ट होणार आहे. मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलणार आहे आणि बऱ्याच काळापर्यंत कुरकुरीत सुद्धा राहणार आहे. भजी कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. धन्यवाद.